राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा असला तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोवंशाची तस्करी व कत्तल केली जात आहे. अशाच एका प्रकरणात नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले व त्यातील निर्दयपणे बांधलेल्या 8 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तसेच आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून एकूण 5,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर असे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक करून त्यांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अशा कुठल्याही अवैध प्रकारात प्रतिबंध करावा असे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने नांदगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी गोवंशाची अवैध वाहतूक पकडण्यासाठी पथक गठीत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, नंदू चव्हाण यांनी दरेल फाटा येथे मालेगावच्या दिशेने एक पिकअप वाहन